प्रिय विद्यार्थी मित्रांनो, लास्ट लेक्चर तुम्हाला मी मागे प्रॉमिस केलं होतं बाळांनो, सगळे आपले लेक्चर 30 मिनिटाच्या आसपास असतील, कमी असतील जास्त असतील. बट ते एक लक्षात ठेवा, आपण एवढं सगळं व्हिडिओ कमी का बनवतोय, कारण की तुम्हाला जेवढं काही शिकवतो तेवढं एकदम परफेक्ट यावं. आणि प्रत्येक विषयाला तुम्ही 2 तास देणं मस्ट आहे. तर मी तुम्हाला समजा 20 मिनिटाचा व्हिडिओ बनवला, 15 मिनिटाचा व्हिडिओ बनवला, तर तुम्ही 2 तास अभ्यास करणं मस्ट आहे. स्टार्टिंगपासून रिव्हिजन करायचं. लक्षात ठेवा, हे जे 2, 4, 5 लेक्चर झालेले आहेत, जे हाय लेक्चर चालेल, हे अतिशय बेसिक गोष्टी आहेत आणि बेस आला तरच तुम्हाला पुढचं सगळं येतं. जसं बघा, आपण लहानपणी 1, 2 शिकतो, 1, 2, 3, 4 शिकतो, ABCD शिकतो. ABCD कुठल्या एक्झाममध्ये आहे का? नीट एक्झाममध्ये येणार काय? ABCD लिहा, खाली अल्फाबेट ओळखा. असं नीटमध्ये पडणार आहे का? नाही. खाली डिजिट ओळखा, असं पडणार आहे का? नाही. बट ते येतं म्हणून आज आपल्याला सगळं येतं. आज आपण ABCD शिकलो, मग आपण छोटे छोटे शब्द शिकलो, आज आपण आपल्याला इंग्लिश येतं, आपण NCERT बघतो, वाचतो आणि आपण नीटसारख्या भारतातली सगळ्यात बेस्ट एक्झाम देतो, सगळ्यात मोठी एक्झाम देतो. ओके, कारण की आपल्याला बेसिक सगळं येतं म्हणून. तसं मानव पिरियॉडिसिटी तुम्हाला सगळं यावं असं वाटत असेल तर मागचे 4-5 लेक्चर आणि हा लेक्चर, याच्या पुढचा एक लेक्चर एकदम परफेक्ट पाहिजे. त्यासाठी 10 वेळेस वाचा, 10 वेळेस लिहून काढा. किती वेळेस वाचणार? 10 वेळेस वाचा, 10 वेळेस लिहून काढा, स्टार्टिंगपासून आत्तापर्यंत. लक्षात ठेवा, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे एकच बाणावे फंड आहे. कन्सेप्ट बघा. इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा कधी पण अभ्यास करताना 2-3 गोष्टी आहेत. कन्सेप्ट बघा, व्यवस्थित कन्सेप्ट लर्न करा. दुसरी गोष्ट एक्सेप्शन पाठ करा, लिहून पाठ करा. 10-10 वेळेस, 20-20 वेळेस लिहून पाठ करा. मित्रांना विचारत राहा, जेणेकरून तुमचं रिव्हिजन होत राहील. आणि तिसरं आहे मल्टिपल टाइम्स रिव्हिजन. मल्टिपल टाइम्स रिव्हिजन, जेवढं तुम्ही कुठल्याच सब्जेक्टचा रिव्हिजन करत नसाल तेवढा टाइम्स रिव्हिजन करायचं. ओके, रिव्हिजन करत राहा. महिन्याला 1 वेळेस, 2 महिन्याला 1 वेळेस रिव्हिजन करत राहा, मग ॲटोमॅटिक ते परफेक्ट होत जाईल. चला स्टार्ट करूयात. श्रेणी इफेक्ट, शिल्डिंग इफेक्ट, ह्यालाच तुम्ही प्रेमानं म्हणू शकता SE. काय म्हणू शकता? SE, शिल्डिंग इफेक्ट आणि स्क्रीन इफेक्ट. असतं काय भानगड? चला, मी मागे तुम्हाला म्हणलं की बोर्डावर लिहून काय होते, मी आपण जे करत होतो ना ते होतच नव्हतं, बोर्ड हँगच झालं. मग त्याच्यामुळे आहे त्या PDF मध्ये तुम्हाला व्हिडिओ करत आहे मी. ते सगळं करण्याच्या नादामध्ये, जसं लास्ट लेक्चरमध्ये आपण करत होतो ते करायच्या नादामध्ये ते सगळं हँगआउट झालं. पण आज बंद पडलं, याला चालू करून ठेवलेलं आहे. लक्ष द्या. डिक्रीज द अट्रॅक्शन फोर्स, डिक्रीज द अट्रॅक्शन फोर्स ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, decrease the attraction force of valence electron towards nucleus due to inner electron is called as shielding effect. बाणू कसं असतं? हे न्यूक्लियस आहे. हे काय बाणू? न्यूक्लियस आहे. हे कोण आहे? न्यूक्लियस आहे. न्यूक्लियसचं आणि इनर इलेक्ट्रॉनचं अट्रॅक्शन असतं का? असतं, हो सर. हे जे रेड लाईन मारली ती अट्रॅक्शनची आहे. न्यूक्लियसचं आणि व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनचं अट्रॅक्शन आहे का? आहे सर. हे बघा, 2 ऑर्बिट काढलेत मी. पहिल्या ऑर्बिटमध्ये जे इलेक्ट्रॉन आहेत त्याला मी इनर इलेक्ट्रॉन म्हणतो. ज्याला आउटर ऑर्बिटमध्ये जे इलेक्ट्रॉन आहेत त्याला मी काय म्हणतो? व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणूयात. काय म्हणतात? व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणूयात. ऐका, मग न्यूक्लियस, आता बघा इलेक्ट्रॉन किती काढले मी? समजा 3. आता समजा दोघाला नाही कसं केलं तर जेवढे बाण हे न्यूक्लियस काय असतो? इनर इलेक्ट्रॉन सुद्धा अट्रॅक्शन दाखवतो, आउटर इलेक्ट्रॉन सुद्धा अट्रॅक्शन दाखवतो. परंतु बाणू लक्षात ठेवा, म्हणजे जसं आता मी एक एक्झाम्पल द्यायचा जर विचार केला, एखादी एक्झाम्पल जर द्यायचा जर मी विचार केला, तर इनर इलेक्ट्रॉन ही अट्रॅक्शनमध्ये असतो न्यूक्लियसच्या, आउटर इलेक्ट्रॉन हे अट्रॅक्शनमध्ये असतं. लक्ष द्या, व्यवस्थित बघा. ओके, आणि सोबत लिहून घेत सुद्धा चला की इनर इलेक्ट्रॉन अट्रॅक्शनमध्ये असतो, आउटर इलेक्ट्रॉन अट्रॅक्शनमध्ये असतो. परंतु काय करतं? इनर इलेक्ट्रॉन आउटर इलेक्ट्रॉनला रिपेल करतो. रिपेल, एक साधं जर ह्याला व्यवस्थित कन्सेप्च्युअल समजून घ्यायचं असेल तर तुम्ही स्वतःच्या दैनंदिन व्यवहारातलं एक्झाम्पल घेऊ शकता. दैनंदिन व्यवहारामध्ये एक्झाम्पल घेऊ शकता. कोणतं एक्झाम्पल सर? समजा हे न्यूक्लियस म्हणजे तुमची मम्मी आहे, हा इनर इलेक्ट्रॉन म्हणजे तुमचा छोटा भाऊ आहे, हा आउटर इलेक्ट्रॉन म्हणजे तुमचा मोठा भाऊ आहे. मम्मी छोट्या भावालाही प्रेम करते, मम्मी मोठ्या भावालाही प्रेम करते, इक्वली प्रेम करते. परंतु मम्मी जेवढं प्रेम करत आहे ते तेवढ्या मोठ्या भावाला फीलच होत नाही. त्यांचं अट्रॅक्शन थोडं डिक्रीज झालं. कशामुळे? हे इनर इलेक्ट्रॉनमुळे. कारण की हा इनर इलेक्ट्रॉन त्या आउटर इलेक्ट्रॉनला काय करतो? रिपेल करतो. तो म्हणतो मम्मी माझी आहे, चल फुट. मम्मी माझी आहे, चल फुट. मम्मी माझी आहे, चल फुट. त्याच्यामुळे त्याला फिलिंग तेवढी येतच नाही. आणि हे जे डिक्रीज झाले त्याला शिल्डिंग इफेक्ट म्हणतात. म्हणजे जेवढे इनर इलेक्ट्रॉन वाढत जातील तेवढी शिल्डिंग वाढत जाईल. म्हणजे त्या आउटर इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियसमध्ये हा शिल्ड करतोय. त्या आउटर इलेक्ट्रॉनला काय करतो? हा इनर इलेक्ट्रॉन शिल्ड करतोय. अट्रॅक्शनमध्ये यूज येत नाही, अट्रॅक्शन डिक्रीज करतोय.
लिहून घ्या लवकर, व्यवस्थित समजून घेऊन. डिक्रीज द अट्रॅक्शन फोर्स ऑफ व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉन टुवर्ड्स न्यूक्लियस ड्यू टू इनर इलेक्ट्रॉन इज कॉल्ड ॲज SE म्हणजे शिल्डिंग इफेक्ट. लिहून घ्या लवकर. हे डायग्राम पण काढून घ्या, छान समजून घ्या व्यवस्थित, एकदम छान छान मस्त मस्त खतरनाक. डिक्रीज द अट्रॅक्शन फोर्स, डिक्रीज द अट्रॅक्शन फोर्स and decrease the attraction force of valence electron towards a nucleus due to inner electron is called as shielding effect. हा न्यूक्लियस आहे, ॲटम आहे, हा सेंटरमधला न्यूक्लियस आहे, हे इनर इलेक्ट्रॉन आहेत, हे आउटर इलेक्ट्रॉन आहेत. मग तुम्ही म्हणसाल सर हे इलेक्ट्रॉन इथं आहे, इथं रिपल्शन करू लागलं, ह्या इलेक्ट्रॉनला इथं आणा. जर तुम्ही ह्या इलेक्ट्रॉनला इथं आणलात तर हा इलेक्ट्रॉन इथं येतो आणि हे इथं येऊन रिपल्शन करतो. मग ह्या इलेक्ट्रॉन इथं आला तर हे इलेक्ट्रॉन इथं येऊन रिपल्शन करतो. रिपल्शन तर करणारच ते, लक्षात ठेवा. तुमच्या लहान भावानं ठरवलं की तुम्हाला मम्मीपासून लांब करायचं आहे, तर मम्मी किचनमध्ये असेल तर तो लहान भाऊ किचनमध्ये जाईल. मम्मी तुमची हॉलमध्ये आली की तो मम्मी स्वतः हॉलमध्येच येईल. मम्मी बाहेर गेली तर मम्मी स्वतः तो बाहेरच जाईल. पण मम्मीला चिटकून राहिलं की तुम्हाला तो मम्मीपासून लांब करायचं ठरवलं त्यानं. ओके, बट असं नाही की तुम्हाला पूर्ण मम्मीपासून लांब करेल, फक्त थोडंसं फिलिंग कमी होईल. मम्मी तुम्हाला प्रेम करणार आहे, भाऊ किती माझं मम्मी आहे माझी मम्मी म्हणलं तर काय पूर्ण प्रेम त्यालाच नाही करत, इक्वलीच असतं. बट ह्याला भासतं कमी, हे रिपेल करतं. ओके डन. चला हां, मी तुम्हाला अजिबात प्रेमसुद्धा करू शकत नाही असं होऊ शकत नाही. मानू तुम्ही किती अभ्यास करत असाल नसाल, पण लक्षात ठेवा अभ्यास केलात त्यांच्या मनासारखं केलात तर जास्त प्रेम करू शकते, भले तुम्ही मोठे असाल. इथलं हे कन्सेप्ट वेगळा आहे, इथलं हे विसरून जावा. मी रिअल लाईफमधलं सांगतो. तुम्ही मोठे असाल आणि तुला असं हो सर माझा भाऊ पण असंच करतो सर, मम्मीला उगाच माझे काहीतरी चाड्या सांगतो सर, मला मारतो आणि तोच स्वतः मम्मीकडे जातो सर रडत रडत, मम्मी मला भावांना मारलं म्हणून सर, हे आमच्यावर अन्याय होत आहे सर, मोठे असून आम्हाला अन्याय होत आहे. आणि छोटे मजा घेत असतील, वा मी तर असं करतो की सर सांगला तसं करतो. लक्ष द्या. प्रिय विद्यार्थी मित्रा, तुम्ही मोठे असाल छोटे असाल, जर तुम्ही आईवडिलांच्या मनासारखं करत असाल, तुम्ही मेहनत करत असाल, भरपूर अभ्यास करत असाल, तर 100% सांगतो तुम्हाला तुमची मम्मी जेवढं बाळानो जेवढं पॉझिटिव्ह चार्ज आहे तेवढं याला फील व्हायला पाहिजे. बट तुमची मम्मी बाळानो भरपूर प्रेम करेल तुम्हाला. जर तुम्ही त्यांचे स्वप्न पूर्ण करत असाल, तुम्ही त्यांच्या म्हणण्यासारखं वागत असाल तर वागा, अभ्यास करा. आहे जीवन कुणासाठी, तुमचं जीवन दिले कोण तुम्हाला, तुमच्या आईवडिलांनी. आणि जर आपण त्यांच्या मनाचं करत नसेल तर मग ते जगून प्रश्नच काय, ते उद्देश काय तुमच्या जगण्याचा. तर आपण आपल्या आईवडिलांच्या मनासारखं करत नसेल तर करायलाच पाहिजे बाळांनो आईवडिलांच्या मनासारखं. की आईवडीलसुद्धा तुमच्या चांगल्याच बरेच. आईवडिलांच्या मनासारखं करणे म्हणजे थोडक्यात इनडायरेक्टली तुमच्या मनासारखं करणे, तुमच्यासाठीच करणे. आईवडिलांच्या मनासारखं करणे म्हणजे काय, तुमच्याच मनासारखं तुमच्यासाठीच करणे आहे ते. की आईवडिलांचं मन म्हणजे काय, तुम्ही मोठे होणे, तुम्ही अभ्यास करणे, तुम्ही डॉक्टर होणे, MD होणे, तुमचं मोठं एक हॉस्पिटल राहणे, तुम्ही मोठमोठ्या कारमध्ये फिरणे, तुमच्या गावात स्टेटस राहणे, तालुक्यात तुमचं स्टेटस राहावं, जिल्ह्यात तुमचं स्टेटस राहावं. आईवडिलांची काय इच्छा आहे, माझं पोरगं मोठं असं ते वाढलं, मी मोठं व्हावं, माझे लेकरू फार अभ्यास करावं, मोठं व्हावं, मला मोठं बंगला बांधून द्यावा, मला कार द्यावं असं नसतं त्यांचं. माझं लेकरूच मोठं व्हावं असं वाटतं. आईवडिलांचे ओळखून घ्या रे, आईवडिलांना समजून घ्या जरा, लक्ष द्या. कोण सांगते, लिहून घ्या. नेक्स्ट. मग काही लोकांना प्रश्न पडला असेल की सर छोटा भाऊ मोठा भाऊ, सर एकाच घरी 2 भाऊ असतील तर कसं हो सर, एकाच घरी 2 भाऊ असतील समजा, आवळे लेकरं आहेत सर, आवळे लेकरं, आता त्यात तर कोण मोठा छोटा नाही, मग तेव्हा कसं सर. तर लक्षात ठेवा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनसुद्धा एकमेकाला रिपल्शन करतात, इन्नर इलेक्ट्रॉनसुद्धा एकमेकासोबत रिपल्शन करतात, आणि इन्नर इलेक्ट्रॉन आउटरसोबत रिपल्शन करतो. इथे 3 प्रकारचे रिपल्शन लक्षात ठेवा. बट सगळ्यात जास्त डॉमिनंट आहे त्यांच्या रिपल्शनपेक्षा इन्नर हा आउटरला रिपल्शन करणं हे जास्त डॉमिनन्सी असतं. ऐका, तर लक्ष द्या बानो, इन अ शिल्ड इफेक्ट बोथ इलेक्ट्रॉन एनॉल, इन शिल्डिंग इफेक्ट बोथ इलेक्ट्रॉन एनॉल, इन्नर इलेक्ट्रॉन एनॉल, आउटर इलेक्ट्रॉन एनॉल. बट बाण लक्ष, बट इन्नर इलेक्ट्रॉन डॉमिनंट दॅन व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. म्हणजे इन्नर इलेक्ट्रॉनचं रिपल्शन आउटर इलेक्ट्रॉन्सवर जे असतं ते जास्त डॉमिनंट असतं ॲज कम्पेअर्ड टू आउटर, ॲज कम्पेअर्ड टू आउटर रिपल्शन. लक्षात ठेवा. इन अ शिल्डिंग इफेक्ट बोथ इलेक्ट्रॉन एनॉल, लक्षात ठेवा, बोथ इलेक्ट्रॉन, इन्नर इलेक्ट्रॉन ॲज वेल एज आउटर इलेक्ट्रॉन, इन्नर इलेक्ट्रॉन ॲज वेल एज आउटर इलेक्ट्रॉन. म्हणजे हे रिपल्शन दाखवतो, हाही रिपल्शन दाखवतो, आणि हा ह्याच्यासोबत रिपल्शन दाखवतो. बट हा इन्नर आणि आउटरचं रिपल्शन हे जास्त डॉमिनंट आहे ॲज कम्पेअर्ड टू एनी अदर रिपल्शन्स.
आणि अख्ख्या पिरियॉडिक टेबलमध्ये सगळेच एलिमेंट बानो शिल्ड इफेक्ट शो करतात एक्सेप्ट हायड्रोजन. हायड्रोजन ओनली वन ॲटम डू नॉट शो शिल्ड इफेक्ट. रिमेनिंग ऑल एलिमेंट इन द पिरियॉडिक टेबल शो. लिहू शकता तुम्ही रिमेनिंग ऑल एलिमेंट्स involved in शिल्डिंग इफेक्ट. सगळेच ॲटम शिल्ड इफेक्टमध्ये आहेत, फक्त कोणाला सोडून, हायड्रोजनला सोडून. हायड्रोजनमध्ये H मायनस असेल तर ते सुद्धा असतो, बरं लक्ष ठेवा. H नॉट, हे बघा H हा नॉट शो बट H मायनस शो, H प्लस ऑल्सो नॉट शो. याच्याकडे तर इलेक्ट्रॉनच नाही, त्याच्याकडे तर इलेक्ट्रॉनच नाही. एवढं पण एक्स्ट्रा लिहून ठेवू शकता तुम्ही, हायड्रोजन डू नॉट शो. हायड्रोजन डू नॉट शो शिल्डिंग इफेक्ट. रिमेनिंग ऑल एलिमेंट शो बिकॉज दे हॅव ओनली वन इलेक्ट्रॉन. एकटंच आहे. म्हणजे एका आईवडिलांना एकच लेकरू आहे, तर कुणाला रिप्रेझेंट करणार आहे? कुणाच नाही. आता आईवडिलांचं जेवढं काही प्रेम असेल ते एकट्या लेकरासाठीच असेल, त्याला रिप्रेझेंट करायची गरज आहे का? नाही. आता दुसरी गोष्ट, शिल्डिंग इफेक्ट बाळांनो, जर तुमची ऑर्बिट इन्नर इलेक्ट्रॉन सेम म्हणजे सेम इन्नर शेल असेल किंवा सेम इन्नर शेल असेल म्हणा, किंवा सेम यांची व्हॅल्यू सेम असेल, सेम यांची व्हॅल्यू n मायनस वनची व्हॅल्यू किंवा सेम इन्नर शेल असेल, सेम इन्नर शेल, तर सगळ्यात जास्त रिपल्शन कोण करतं? S जास्त रिपल्शन करतं का P जास्त रिपल्शन करतं का D जास्त रिपल्शन करतं का F जास्त रिपल्शन करतं? शिल्डिंग इफेक्टचा ऑर्डर फॉर द इन्नर शेल. म्हणजे सर हे कळालं नाही सर, जरा समजून सांगा व्यवस्थित. समजलं नसेल तरी लक्ष दे बाबा, म्हणजे लक्ष दे. हे न्यूक्लियस आहे, हे n इज इक्वल टू 1, हे n इज इक्वल टू 2, हे n इज इक्वल टू 3, हे n इज इक्वल टू 4 असं आहे, आणि हे n इज इक्वल टू 5 आहे. इथे एक इलेक्ट्रॉन आहे. n इज इक्वल 4मध्ये S असतो, P असतो, D असतो आणि F असतो. लक्षात ठेव. आता अक्षर छोटे वाटत असेल तुला, बट लक्षात ठेव, असं ऑर्बिट काढ आणि त्याच्यामध्ये S आहे, त्याच्यामध्ये P आहे, त्याच्यामध्ये D आहे, त्याच्यामध्ये F आहे. ह्या आउटर इलेक्ट्रॉनला कोण जास्त रिपल्शन करतं? त्या आउटर इलेक्ट्रॉनला S जास्त रिपल्शन करतो का P जास्त रिपल्शन करतो का D जास्त रिपल्शन करतो का F जास्त रिपल्शन करतो? कोण जास्त शिल्ड करतं त्याला? रिपल्शन कोण जास्त करतं? तर ऑब्व्हियसली S हा जास्त रिपल्शन करतो. का बरं तसं? कारण की बाळांनो त्याचा शेप डिपेंड करतं. कारण की Sमध्ये काय असतं बाळांनो? स्पेरिकल शेप असतो. Sची शिल्डिंग इफेक्ट जास्त आहे, कारण की शिल्डिंग इफेक्ट बाळांनो, कारण की काय बाळांनो? स्पेरिकल शेप असल्यावर तो युनिफॉर्मली सगळीकडे असतो बाळांनो. सगळ्याकडे असतो आणि त्याच्यामुळं थोडंसं इथं चुकलं. युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड असतो. कसा डिस्ट्रीब्युटेड असतो? युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड असतो शेप. तो सगळीकडे जाऊन त्याला रिपेल करतो. लक्षात ठेवा. एवढं लिहून घ्या फास्ट, क्विक, छान, सिस्टमॅटिक. लिहून घेतलात? हो सर. नेक्स्ट आहे शिल्डिंग इफेक्ट आणि साईजचं काय रिलेशन आहे दोघांचं? तर बाळांनो, शिल्डिंग इफेक्ट आणि काय रिलेशन आहे? जेवढी शिल्ड इफेक्ट जास्त होईल तेवढी साईज वाढेल. कसं हो सर, समजलं नाही? आणि बाळा, शिल्डिंग करणे म्हणजे रिपल्शन करणे. आता इन्नर इलेक्ट्रॉन आउटर इलेक्ट्रॉन रिपल्शन करतोय, तर तो थोडा लांब जाईल. आणि साईज कुठल्याही ॲटमची साईज म्हणजे काय असतं? न्यूक्लियसपासून त्याच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमधल्या इलेक्ट्रॉन आणि ह्याचा डिस्टन्स म्हणजे काय असतं? ॲटॉमिक रेडियस असतो. त्याच्यावरून त्याची साईज कळते आपल्याला. तुम्ही याला साईज म्हणू शकता किंवा ॲटॉमिक रेडियस म्हणू शकता. ॲटॉमिक और आयनिक रेडियस म्हणू शकता. ॲटॉमिक रेडियस म्हणू शकता. रेडियस ॲटॉमिक अँड आयोनिक रेडियस म्हणू शकता. आता शिल्डिंग इफेक्ट बघा, अक्रॉस द पिरियडमध्ये जास्त असणार शिल्ड इफेक्ट काय होत जाते? इन्क्रीज होत जाते स्लाइटली. तुम्ही कॉन्स्टंट म्हणलं तरी चालते. काय म्हणलं चालतं मानो? कॉन्स्टंट म्हणलं तरी चालतं. बट डाऊन अ ग्रुप शिल्डिंग इफेक्ट वाढते, कारण की साईज वाढते. साईज काय होते? वाढते, कारण की ते इलेक्ट्रॉन नेक्स्ट ऑर्बिटमध्ये जातो, इन्नर इलेक्ट्रॉन वाढतात. इथं कॉन्स्टंट का राहते? बिकॉज इन्नर इलेक्ट्रॉन कॉन्स्टंट राहतात. इथं कॉन्स्टंट का राहते? बिकॉज बीजडला बिकॉज म्हणून चला, बिकॉज इन्नर इलेक्ट्रॉन कसे असतात? कॉन्स्टंट असतात. कॉन्स्टंट किंवा सेम म्हणू शकता किंवा कॉन्स्टंट म्हणू शकता. आणि इथे नेक्स्ट ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन ॲड करत चालल्यामुळं इथे इन्नर इलेक्ट्रॉनची संख्या वाढत जाते. इन्नर इलेक्ट्रॉन काय होतं? इथे इन्क्रीज. त्याच्यामुळे शिल्ड इफेक्ट इन्क्रीज. म्हणजे शिल्ड इफेक्ट हे सगळं इन्नर इलेक्ट्रॉनवर डिपेंड आहे. कशावर डिपेंड आहे? इन्नर इलेक्ट्रॉनवर डिपेंड आहे. लिहून घ्या फास्ट, क्विक, सिस्टमॅटिक लिहून घ्या. एकदम छान लिहून घ्या.
की हे अतिशय जास्त महत्त्वाची गोष्ट आहे. हे अतिशय जास्त महत्त्वाची गोष्ट आहे. लिहून घेताय का? हो सर, लिहून घेतोय सर. लिहून घेताय का? लिहून घेतोय सर. एकदम सिस्टमॅटिक लिहून घेताय का? हो सर, एकदम सिस्टमॅटिक लिहून घेतोय सर. ओके, डन. नेक्स्ट ऐका. झालं, 2 मिनिटात होऊन जाईल बाळांनो. ऐका, झालं. पुढल्या चॅप्टरमध्ये आपण पुढल्या लेक्चरमध्ये काय शिकूयात? इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज शिकूयात. आता एवढंच ऐका बस. काय आहे सर हे? आता पिरियडचं एखाद्या वेळेस विद्यार्थ्यांना कळालं नसेल. ग्रुपचं तर कळतं बघा. ग्रुपचं कळतं कसं बघा. हे बघा, हलिनाची नालायक काठी रॉबिनच्या सायकल फिरते. हे 2s1, हे 3s1, हे 4s1, हे 5s1. आता 5s1मध्ये 4 ॲज अ इनर, 3 ऑल्सो इनर, 2 ऑल्सो इनर, 1 ऑल्सो इनर. इथं 4 इनर आहेत. इथं किती आहेत? 4मध्ये 3 इनर आहेत, 3मध्ये 2 इनर आहेत आणि 2मध्ये एकच इनर ऑर्बिटल आहेत आणि त्यात इलेक्ट्रॉन तेवढेच. जसं तुमचा ॲटम मोठा होत जाईल तसे इलेक्ट्रॉनमधले वाढत जातील, तसं रिपल्शन वाढत जाईल. लक्षात ठेवा. हे झालं ग्रुपचं. पण बऱ्याच विद्यार्थ्यांना पिरियडचं व्यवस्थित कळत नाही, त्याच्यामुळे पिरियडचं एक्झाम्पल घेतो आणि ह्या लेक्चर आपण इथंच विराम करून टाकायचं. दररोज थोडं शिकायचं, लय भारी शिकायचं, अतिशय भारी आणि पटकन त्या कन्सेप्टला आणि हे व्हिडिओ आहेत तुम्ही त्याच्यामुळे एकदम व्हिडिओ सगळं व्यवस्थित लिहून घेणे आणि त्याचं 2, 4, 5, 10 वेळेस वाचणे, 10 वेळेस लिहून काढणे. परत माझंच व्हिडिओ पाहणं काय 30 मिनिटाच्या आसपास आहेत. तुम्ही 2x करून भेटलं 15 मिनिटात अजून एकदा मीच तुम्हाला रिव्हिजन करून घेतलं सगळं भारी वाटेल. मग तुम्हाला 100ने 1000% कळेल. मग कधी बी परीक्षा घ्या सर पिरियड टेबलची घ्या, टिक 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 गोल टिक, टिक 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 गोल टिक असं करून टाकायचं. नेक्स्ट आता ग्रुप पिरियडमध्ये बघा, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन. जर यांचं इनर कॉन्फिगरेशन भेटला, आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन भेटला तर NS2 NP1, NS2 NP2, NS2 NP3, NS2 NP4, NS2 NP5. तो व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती आहेत? 5, 6, 7, 8, 9 वाढत चालले. बट इथे इनर इलेक्ट्रॉन सेम आहेत. ह्यांच्याकडे इनर इलेक्ट्रॉन कोण आहे? त्याच्याकडे इनर इलेक्ट्रॉन कोण आहे? याच्याकडे इनर इलेक्ट्रॉन आहे ह्या सगळ्यांचा 1s2च आहे. ह्या सगळ्यांचा इनर इलेक्ट्रॉन कोण आहे? सेम आहे, सेम. आता सगळ्यांचा इनर इलेक्ट्रॉन सेम आहे तर रिपल्शन पण सेम असेल. त्याच्यामुळे ॲटॉमिक नंबर वाढत चाललं, इलेक्ट्रॉन इन सेम ऑर्बिट वाढत चालले. बट इलेक्ट्रॉन इनर इलेक्ट्रॉन सेम आहे ना. फक्त आउटर इलेक्ट्रॉन वाढल्यामुळे थोडंसं बायनो रिपल्शन वाढतं, ते ठीक आहे. बट थोडंसं स्लाइटली, एवढं स्लाइटली आहे की त्याला तुम्ही कॉन्स्टंट म्हणायला काय हरकत नाही. कॉन्स्टंट म्हणायला काय हरकत नाही, अजिबात हरकत नाही. काही म्हणू शकतो तुम्ही, सर म्हणू शकता, कॉन्स्टंट म्हणू शकतो. चला एवढं लिहून घ्या व्यवस्थित. तर कळालं असेल की सर हे बघा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन वाढले आहेत. सर इनर इलेक्ट्रॉन तर सेम आहे, NS1 आहे सगळ्या, सॉरी NS2 आहे सगळ्यांचं. म्हणजे इनर इलेक्ट्रॉन वाढलेच नाहीत, इनर इलेक्ट्रॉन कॉन्स्टंट राहिले तर शिल्डिंग इफेक्टसुद्धा जवळपास काय असते सर? कॉन्स्टंट असते. लक्षात ठेवा. स्लाइटली इन्क्रीजला व्हॅल्यूज नाही, अतिशय कमी प्रमाणात वाढते. त्याच्यामुळे त्याला निग्लिजिबल कन्सिडर करून तुम्ही कॉन्स्टंट म्हणायला सुद्धा हरकत नाही. म्हणजे तुमच्या डोक्यात तर कमीत कमी घुसल किंवा इनर इलेक्ट्रॉन वाढले म्हणजे शिल्डिंग इफेक्ट वाढली. आणि लक्षात इनर इलेक्ट्रॉन वाढले तरच शिल्डिंग इफेक्ट झपाट्यानं वाढते, झपाट्यानं. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन वाढल्यामुळे तेवढं झपाट्यानं नाही वाढत. लक्षात ठेवा. तिथं प्रोटॉन पण वाढू लागलेत. प्रोटॉन वाढू लागले. प्रोटॉन वाढत नाही आणि इलेक्ट्रॉन वाढले तर मग शिल्डिंग इफेक्ट वाढते. समजा कार्बन आणि कार्बन मायनस, CN मायनस, कोणाचे जास्त शिल्डिंग इफेक्ट? तर C- जास्त. काही जेवढं मायनस चार्ज आहे काही तिथे प्रोटॉन सेम आहे ते इलेक्ट्रॉन वाढू लागले विनाकारण, मग रिपल्शन वाढत. लक्षात ठेवा. ओके, तुम्ही ते मी पुढल्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगतो की इनर इलेक्ट्रॉन वाढणं गरजेचं आहे. आउटर इलेक्ट्रॉन वाढले तर कधी आउटर इलेक्ट्रॉन वाढणे म्हणजे ॲटॉमिक नंबर वाढणे, ॲटॉमिक नंबर वाढणे म्हणजे प्रोटॉन इलेक्ट्रॉन दोन्ही वाढणे. तुम्ही इथं पॉईंट लिहू शकता की इनर इलेक्ट्रॉन सेम आहे त्याच्यामुळे शिल्डिंग इफेक्ट सेम आहे. बट आउटर इलेक्ट्रॉन वाढले आणि सोबत प्रोटॉन वाढले तर तेवढं फरक पडत नाही. पण फक्त इलेक्ट्रॉनच वाढतं म्हणजे तुम्ही ॲड करताय, प्रोटॉन वाढत नाही, तर दॅट टाईम शिल्डिंग इफेक्ट झपाट्याने वाढू शकतो. झपाट्याने डबल होते, तान 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 तान. लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ इथं संपूयात. आय होप तुम्हाला शिल्डिंग इफेक्ट कळाले असेल, एकदम छान छान कळाले असेल. पुढल्या लेक्चरमध्ये याच्यासारखं एक मस्त कॉन्सेप्ट आहे इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज. आणि हे बेसिक लेक्चर हे एवढं झालं की बेसिक सगळं संपलं. मग सुरू होतं खरखर पिरियॉडिक टेबल. पण लक्षात ठेवा बेसिक पण आहे आणि हे नीटमध्ये पण पडतं. मग बस तुम्हाला वाटतं हे सर बेसिक म्हणजे नीटमध्ये पडत नाही का? नाही. पहिल्या लेक्चरतून जे काही शिकलं ते नीटमध्ये सगळं पडतं. तुम्ही जर NCERT स्वतः बघितलं असाल तर ते सुरुवातीच्या हिस्ट्रीचा जो कॉन्सेप्ट आहे, हिस्ट्री त्याच्यामध्ये हिस्ट्री म्हणजे S ब्लॉक, P ब्लॉक, D ब्लॉक कोण आहेत, कोणकोणते सायंटिस्ट आले, काय काय सांगितले, कधी कधी टपकले, ते सगळं आपण नाही शिकलो. काही ते तुमच्या 10वीत सुद्धा आहे. ते तुमच्या 10वीत सुद्धा आहे, ते बघताय का? मग तुम्ही म्हणतो NCERT ओरिएंटेड शिकवण्यास गेलं बाबा कसं करायचं? ते सगळं कधीही 200% नाही 1000% आज पडणार नाही माझ्यामध्ये. तरीसुद्धा आपण त्याला लास्टला शिकवणार आहोत, एकदम लास्ट. आणि त्याच्यामुळे तुमचा वेळ वाया जाऊ नये. जे महत्त्वाचं आहे ते आधी घेऊयात सगळं आणि जे बिना कामाचं जे आहे ते लास्टला ठेवूया.
आणि तुम्ही ते 10वीतसुद्धा भेटलात. मेंडेलिव आला, ऑक्टेट आला, न्यूलँड आला, मग परत बरेच सायंटिस्ट आले, कोणकोणते थेअरी सांगितले, काय काय सांगितले, लॉथर मेयर आला वगैरे सगळ्या गोष्टी. एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक, त्याचे प्रॉपर्टी, त्यांचे एलिमेंट, त्यांचे कॅरेक्टर्स, हे सगळ्या गोष्टी आपण लास्टला बघूया, एकदम लास्टला. ओके. कारण की कधी जे महत्त्वाचं ते सुरुवातीला बघूया. तर अशा प्रकारे मस्त अभ्यास करा. IIB तुमच्यासोबत आहे, मी तुमच्यासोबत आहे. जे तुम्ही अभ्यास करताय, जे होमवर्क करताय, त्याचे फोटो वगैरे पाठवत चला. ओके. मी चेक करत असतो मोबाईलमध्ये कोण विद्यार्थी आणि त्याचा रिप्लायसुद्धा देत असतो. आणि काही अडचण नसेल, कुठली गोष्ट समजली नसेल तर बिनधास्त मला कॉन्टॅक्ट करू शकता, मला भेटू शकता. ऑनलाईन म्हणजे ऑफलाईन कधी येणार असेल तर मला येऊन भेटून जा. आणि ऑनलाईन असाल तर मला फोन तरी करू शकता. WhatsAppवर तुम्ही ऑलवेज कनेक्ट राहू शकता. ओके. तर म्हणा माझ्यासोबत काय म्हणणार? थिंक नीट, थिंक IIB.